नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजचा जो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे तो तुम्ही दिलेला आहेत का? ओके, तुम्ही दिलेला असेल आणि जर तुम्हाला या आजच्या झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या परीक्षेमधील अर्थशास्त्र या विषयाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही अत्यंत अचूक आणि अगदी जलद पद्धतीने आयोगाच्या आन्सर कीचे वाट न पाहता तुम्ही 100% इथं काय करू शकता, तुमच्या उत्तरांची खात्री करू शकत आहात। चला आता आपण पाहूया राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आज झालेली आहे तिच्या प्रश्नांचे ॲनालिसिस। ओके, चला माझ्याकडे होता क्वेश्चन सेट डी। बघा, माझ्याकडे होता क्वेश्चन सेट डी आणि त्या क्वेश्चन सेट डी मध्ये प्रश्न क्रमांक 36 ते 50 दरम्यान अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। ओके, या विषयांचा आपण आता डिटेल मध्ये ॲनालिसिस बघूया। तर पहिला प्रश्न इथं देण्यात आलेला होता मित्रांनो, तर बघा 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती। त्यानंतर 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती। ओके, तर आता या प्रश्नांमध्ये जर विचार झालं तर हा स्पेसिफिक आकडेवारी विचारलेली आपल्याला 2017 ची। ओके, तर आता 2017 मध्ये जर आपण विचारायचं झालं मित्रांनो तर जागतिक बँक जी काही आहे, ओके बघा ही जी जागतिक बँक आहे तर या जागतिक बँकेने 2017 मध्ये एक डेटा प्रकाशित केलेला होता आणि त्या डेटामध्ये त्यांनी वेगवेगळ्या देशांची घनता काय केलेली होती, एक्सप्लेन केलेली होती। ज्यामध्ये बघा सर्वात कमी जी घनता होती ती भारताची होती, घनता भारताची होती बरोबर। भारताची घनता 382 होती प्रति चौरस किलोमीटर होती। त्यापेक्षा जास्त जी घनता होती ती दक्षिण कोरियाची होती। दक्षिण कोरियाची घनता होती 514 आणि यापेक्षा जास्त होती बांगलादेशची। ओके, बांगलादेशची घनता होती 1123। ओके, मग आता आपल्याला ही घनता माहिती आहे आणि या घनतेनुसार मग आपल्याला आता ही 2 स्टेटमेंट देण्यात आलेली आहे, त्याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करूया। आता बघा यामध्ये म्हटलंय 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती। तर बघा मित्रांनो, दक्षिण कोरियापेक्षा भारताची घनता कशी आहे, कमी आहे, म्हणून इथे जास्त दिलेलं आहे, म्हणून हे विधान काय झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे। इथे जास्तच्या ऐवजी कोणता शब्द पाहिजे होता, कमी, तेव्हा हे स्टेटमेंट करेक्ट राहिलं असतं, म्हणजे विधान चुकीचं आहे। दुसरं बघा की 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती। तर निश्चितपणे बांगलादेशची घनता आहे 1123 आहे, तर भारताची घनता 382 आहे। सो नक्कीच हे स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे, कारण की भारताची घनता बांगलादेशपेक्षा कशी होती, कमी होती। हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे, केवळ बी योग्य आहे। ओके, याचं उत्तर 100% बी योग्य आहे। या प्रश्नामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही। ओके, पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। ओके, आता बघा दुसरा जो प्रश्न देण्यात आलेला आहे तो सार्वजनिक वितरण प्रणाली बद्दल किंवा व्यवस्थेबद्दल आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्याविषयी आपल्याला योग्य विधान आता काय बघायचं होतं, बरोबर करेक्ट जे काही स्टेटमेंट आहेत ते फाइंड आउट करायचे आहे। त्यामध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रक धारक होते। तर म्हणजे शिधापत्रिका धारक होते म्हणजे रेशन कार्ड होल्डर्स होते। आता ही हा जो प्रश्न सरळ सरळ विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, तर हा विचारण्यात आलेला आहे आर्थिक पाहणी अहवाल, बघा बरं का, आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 या आर्थिक पाहणी अहवालावरनं सरळ सरळ प्रश्न घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सरळ सरळ हे तिघ स्टेटमेंट दिलेली आहे आणि ती स्टेटमेंट ऍज इट इज इथं आयोगाने काय केलेली आहे, कॉपी पेस्ट केलेली आहे बरोबर। मग या अहवालामध्ये म्हटलेलं आहे की 270, बघा बरं का, 270.4 म्हणजे असं देण्यात आलं होतं 2.70 कोटी, किती, 2.70 कोटी बरोबर काय करण्यात आले, ते शिधापत्रक धारक होते। तर अगदी हे स्टेटमेंट काय आहे, करेक्ट देण्यात आलेलं आहे। ओके, पुढे बघा पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे। दुसरं म्हटलेलं 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यात 51,636 रास्त भाव दुकानं कार्यरत होती। तर हे पण स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेली आहे। आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हटलेलं आहे सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शिधा वस्तूंचा लाभ देण्यात आलेला आहे बरोबर। तर हे सुद्धा अगदी करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे। तिघच्या तिघ करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4 येणार आहे।
या प्रश्नामध्येही कसलाही प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. ओके, पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा प्रश्न देण्यात आला होता, एकदम साधा आणि सिंपल प्रश्न टाकण्यात आलेला होता, वन लाइनर क्वेश्चन टाकला होता की याच्यामध्ये पहिली जी पंचवार्षिक योजना आहे, आता ही सगळ्यांना माहिती आपल्याला, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती, 1951 ते 56 या कालावधी दरम्यान होती. आणि चौथी जी पंचवार्षिक योजना आहे, ही चौथी पंचवार्षिक योजना कधी होती, 69 ते 1974. कारण की पहिली जी पंचवार्षिक योजना आहे ती 51 ते 56 होती, दुसरी पंचवार्षिक योजना 56 ते 61 आहे, तिसरी पंचवार्षिक योजना 61 ते 66 आहे, आणि चौथी पंचवार्षिक योजना बघा इथं 1969 ते 74 अशी आहे. कारण की बघा, कारण की 1966 ते 1969 योजनेचा सुटी काळ होता, योजनेचा सुटीचा कालखंड. त्यामुळे या कालखंडामध्ये पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेली नव्हती. म्हणून पर्याय क्रमांक याचा किती येणार आहे, पर्याय क्रमांक अगदी करेक्ट 2 येणार आहे, 1951 ते 56 आणि 69 ते 74. ओके, पुढे बघा. आता इथं विचारण्यात आलेलं होतं की तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना डॅश डॅश या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित होता. आता बघा, तेंडुलकर जो कार्यगट होता त्याच्या म्हणण्यानुसार अगदी करेक्ट आहे की दारिद्र्य जे काही आहे ते मूलभूत मानवी गरजांशी संबंधित होतं. व मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे नेमक्या कोणत्या आहेत? बघा, मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या अन्न पण आहे, वस्त्र पण आहे आणि निवारा पण आहे, बरोबर. यासोबतच या गरजांसोबतच सामाजिक वंचितता की ज्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या 2 घटकांचा समावेश होतो, बरोबर. म्हणजेच दारिद्र्याची जी संकल्पना आहे त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पुरेसे पोषण आवश्यक आहे, कारण की अन्न या घटकाच्या आधारावर लोकांचं पोषण योग्यरित्या होत आहे, बरोबर. पुरेसा निवारा आवश्यक आहे, जर चांगलं जीवन जगायचं असेल, दारिद्र्य रेषेखाली जीवन जगायचं नसेल तर तुमच्याकडं पक्के घर असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक आहे, टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक आहे, म्हणजेच चांगल्या आरोग्य सुविधा आपल्याला चांगल्या गरजेच्या आहेत. आणि इथं म्हटलेलं किमान शिक्षण आवश्यक आहे, किमान वाचता लिहिता येईल एवढं तरी आपल्याला शिक्षण काय पाहिजे, पूर्ण झालेलं पाहिजे. म्हणून वरील सर्व असंच याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. काय असणार याचं उत्तर, वरील सर्व असं याचं उत्तर असणार आहे, बरोबर. म्हणून लक्षात घ्यायचंय की तेंडुलकर समितीने मूलभूत मानवी गरजांशी संदर्भात काय केलं होतं, सामाजिक वंचिततेचा संबंध कोणासोबत जोडला होता, दारिद्र्याच्या संकल्पनेसोबत जोडलेला होता. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या 5 मूलभूत गरजांच्या आधारावर दारिद्र्याचं काय करण्यात आलेलं होतं, मोजमाप करण्यात आलेलं होतं. म्हणून वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर असणार आहे. यातही कसलाही प्रकारचा बदल होणार नाही. पुढे बघा, पुढं मातृत्व लाभ अधिनियम देण्यात आलेला होता आणि 1961चा त्या अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालीलपैकी कोणती विधानं अयोग्य, चुकीची विधानं विचारलेली होती. ओके, तर आता लक्षात घ्या मित्रांनो की या अधिनियमानुसार बाळा जन्माला आल्यानंतर 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, तर या कायद्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जन्माच्या अगोदर, बघा बरं का, जन्मा अगोदर आणि जन्मानंतर, जन्मा अगोदर 6 आठवडे, बरोबर, ज्याने जन्म झाल्यानंतर 6 आठवडे अशी एकूण 12 आठवडे काय करण्यात आली होती, 12 आठवड्यांची मातृत्व रजा, बरोबर, काय करण्यात आली होती, मंजूर करण्यात आलेली होती. ज्या अंतर्गत बरोबर का, म्हणून असं म्हटलेलं आहे की बाळ जन्माला आल्यानंतर 6 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे, तर अगदी करेक्ट आहे. दुसरं, या अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्यांची रजा अनिवार्य आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं की या 1961च्या कायद्यानुसार जन्माच्या अगोदर 6 आठवडे, जन्मानंतर 6 आठवडे, इथं 10 म्हटलेलं आहे, 10 म्हटलंय म्हणून विधान चुकीचं झालेलं आहे.
बी स्टेटमेंट चुकीचं झालेलं आहे. इथं 10च्या ऐवजी किती पाहिजे होतं? 6 आठवडे. जन्माच्या आधी 6 आणि नंतर 6. ओके, पुढे बघा, हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता आस्थापनांना लागू केलेला होता तर नाही. तर हा जो नियम होता हा अशाच कंपन्यांना लागू असणार की ज्या कंपन्यांमध्ये किमान कर्मचारी 10 पेक्षा जास्त असतील. म्हणजेच ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशाच कंपन्यांमध्ये हा नियम काय करण्यात आला होता? लागू करण्यात आलेला होता. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे. बरोबर, म्हणून इथं काय हे स्टेटमेंट काय देण्यात आलेलं आहे? चुकीचं देण्यात आलेलं आहे. तर इथं विचारात घेतली होती, कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेतली होती, किमान 10 कर्मचारी असतील त्यांनाच. म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा कमी कर्मचारी असतील अशा कंपन्यांमध्ये हा नियम लागू नव्हता. म्हणून बी आणि सी इनकरेक्ट आहे. मग बी आणि सी इनकरेक्ट असलेला बघा हा तर पर्याय येणार नाही. ओके, इथं ए दिसतोय, ए तर करेक्ट आहे म्हणजे हा पर्याय येणार नाहीये. फक्त बी तर नाही, बी आणि सी दोन्ही इनकरेक्ट आहे म्हणून हा पर्याय येणार नाही. फक्त पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? बी आणि सी येणार आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो. तर यस, या आठवड्या दरम्यान तुम्हाला पूर्ण पगार दिला जात होता. ओके, त्याच दरम्यान तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर 6 आठवडे पूर्ण झाल्यानंतर जेव्हा एखादी माता ड्युटी परत जॉईन करेल तेव्हा तिला जॉईन केल्यानंतर काय करण्यात आलेलं होतं? तिला नर्स, आपण काय म्हणूया त्याला, नर्स टायमिंग म्हटलं जात होतं. नर्स टायमिंग म्हणजे काय की ड्युटी सुरू असताना, बघा बरं का, ड्युटी सुरू असताना मातेला बाळाला दूध पाजण्यासाठी सुद्धा सेपरेट टायमिंग काय करण्यात आलेला होता? मेन्शन करण्यात आलेला होता. म्हणून डी विधान काय आहे? करेक्ट आहे. बी आणि सी विधान इनकरेक्ट आहे. आपला पर्याय क्रमांक 4 येणार आहे. यातही या प्रश्नामध्येही कसल्याही प्रकारचा बदल होणार नाहीये. म्हणून गोंधळात राहू नका की सर मग हा प्रश्न चुकीचा आहे का? तो प्रश्न नाही, सगळे प्रश्न यावेळेचे बरोबर आहेत. कोणत्याही प्रश्नामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होण्याची चान्सेस अजिबात पण नाहीये. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. आता इथं काय विचारलेलं आहे? जोड्या जुळवायला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सरळ सरळ तुम्हाला काय दिलेलं आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम दिलेला आहे. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे तो 1978 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम, ज्याला आपण रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणत होतो. हा जो प्रोग्राम आहे हा 1983 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर जवाहर रोजगार योजना जी काही आहे ती 1989 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार जी काही योजना आहे ती 2001 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. म्हणजे पर्याय क्रमांक सगळे उलट दिलेले होते. 4 3 2 1 असा पर्याय क्रमांक पाहिजे होता. मग 4 3 2 1 पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके, पुढे जाऊया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं सगळी माहिती दिलेलीच आहे. ओके, पुढे बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की खालील विधानं विचारात घ्या आणि योग्य विधानं आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कोल आणि हुवर प्रतिमान लोकसंख्येबाबतचं जे दिलेलं आहे त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा जो कोल आणि हुवर होता यांनी सर्वात पहिले महत्वाचं हे जे प्रतिमान आहे तर हे प्रतिमान उच्च उत्पन्न असलेल्या देशांसाठी लागू केलेलं नव्हतं, तर कमी उत्पन्न गट असलेल्या देशांसाठी, उदाहरणार्थ भारतासाठी. बरोबर, हे प्रतिमान मांडलेलं होतं. कोणासाठी? की ज्या देशांचं उत्पन्न फार कमी आहे अशा देशातल्या, म्हणजे अशा देशांसाठी त्याने हे प्रतिमान मांडलेलं होतं. या दोघांनी हे प्रतिमान काय केलं होतं? मांडलेलं होतं. म्हणून इथं पहिलं स्टेटमेंट दिलेलं उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, तर हे स्टेटमेंट अगदी चुकीचं आहे. हे जे सिद्धांत आहे, हा जो सिद्धांत आहे त्यांनी 1957 ला मांडलेला होता. बरोबर, हे जे प्रतिमान आहे हे 1957 मध्ये मांडलं होतं. आणि ते कोणासाठी मांडलं होतं? की ज्या देशांचं उत्पन्न कमी आहे, उदाहरणार्थ भारत देशासाठी. ओके, पुढे बघा, मग त्याच्यामध्ये म्हटलेलं की लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला आहे. तर अगदी करेक्ट आहे, त्याने लोकसंख्या वाढ आणि त्याचा आर्थिक विकासाचा संबंध जोडलेला आहे. पण हा कोणासाठी? तर कमी उत्पन्न गटातल्या देशांसाठी. तर हे उच्च उत्पन्न दिलेलं आहे म्हणून हे स्टेटमेंट काय झालेलं आहे? इनकरेक्ट झालेलं आहे. पुढं कोल आणि हुवर
प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल. तर मला सांगा मित्रांनो, असं शक्य होईल का? असं शक्य होईल का? तर असं अजिबातही शक्य होणार नाही. कारण की ज्या देशामध्ये उच्च प्रजनन क्षमता असते, बरोबर, म्हणजेच बाळाला जन्म जास्तीत जास्त एका वर्षामध्ये बाळ जन्माला येत असतील, तर वाढणारी लोकसंख्या काय करते, देशामधले जे काही संसाधन आहे त्यांच्यावरचा भार काय करत आहे, वाढवत जात आहे. त्यामुळे तिथला जीएनपी जो काही आहे तो वेगाने वाढणार नाही. तर उलट ज्या देशाची प्रजनन क्षमता कमी आहे, ज्या देशाची प्रजनन क्षमता ज्या देशांची कमी प्रजनन क्षमता असते अशा देशांमध्ये जीएनपी अधिक वेगाने वाढतो, असं त्याने स्टेटमेंट दिलेलं होतं. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की उच्च प्रजनन क्षमतेखाली जीएनपी अधिक वेगाने वाढेल. तर हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे मित्रांनो, इनकरेक्ट आहे. त्याचं असं म्हणणं होतं की ज्या देशाची प्रजनन क्षमता कमी आहे त्या देशामध्ये जीएनपी अधिक वेगाने वाढेल, आणि ज्या देशामध्ये उच्च प्रजनन क्षमता आहे तिथं जीएनपी अधिक वेगाने वाढणार नाही. ओके, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून दोघांच्या दोघं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. तुम्हाला योग्य विचारलेले पर्याय क्रमांक येणार 4. वरीलपैकी कोणतेही विधान योग्य नाहीये. ओके, पुढे बघा. पुढं खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणीचे आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत? तोटा विचारलेला आहे आपल्याला. तर एक, जमिनीची नासाडी होते, बरोबर आहे. कारण की जर शेतजमीन कमी असेल तर त्याच्यामधून पायवाट काढणं, बरोबर, त्याच्यामध्ये बांध घालणं, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की क्षमता जी आहे जमिनीची ती आणखी कमी होत जाते. त्याच्यामुळे हा एक तोटा आहे, त्याच्यामुळे जमिनीची नासाडी होते. दुसरं की जमीन कमी असेल तर प्रचंड छुपी बेरोजगारीला कारणीभूत ठरत असतं. कारण की समजा एखाद्या कुटुंबामध्ये जर 5 जण असतील, बरोबर, आणि जमिनीचं क्षेत्र 1 एकर असेल तर 1 एकर शेतीमध्ये 5 जण काम करतायत. याच्यामुळे काय होतं, प्रचंड बेरोजगारी काय होत जाते, छुपी जी बेरोजगारी आहे ती छुपी बेरोजगारी काय होत जाते, वाढत जाते. म्हणून हा एक तोटा आहे. त्याच्यानंतर जमीन कमी असेल तर त्या जमिनीची उत्पादकता देखील कशी असते, कमी असते. म्हणजे हा एक तोटा आहे. परंतु इथं म्हटलेलं आहे की जमीन व्यवस्थापन सोपे करणे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा काय आहे, फायदा आहे. हा काय आहे, फायदा आहे. कारण की सिंपल आहे की जमिनीचं क्षेत्र जेवढं कमी असेल तेवढं जमिनीचं व्यवस्थापन करणं अगदी योग्यरित्या जमणार आहे. त्यामुळे हा जमिनीचं तुकडीकरण करण्याचा काय आहे, एक फायदा आहे, बरोबर. आणि आपल्याला काय फायदा विचारला की तोटा, आपल्याला विचारलं तोटा. तर मग तोटे किती, फक्त जमिनीची नासाडी, प्रचंड बेरोजगारी आणि कमी उत्पादकता. ए, बी आणि डी पर्याय क्रमांक किती येणार आहे, ए, बी, डी पर्याय क्रमांक, ए, बी आणि डी पर्याय क्रमांक येणार आहे 2. ओके, पुढे जाऊया. 44, सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रकारांमध्ये विभागल्या जातात. ते 2 सर्वात महत्वाचे योग्य वर्ग म्हणजे कोणते आहे, एक म्हणजे सामाजिक विमा आहे आणि दुसरं म्हणजे सामाजिक सहाय्य आहे, बरोबर. सामाजिक समावेशनता हे येणार नाही आणि सामाजिक कल्याण तर ते आपण सगळ्यांचं साध्य करत आहोत, त्याच्यामुळे ते 2 पर्याय येणार नाहीये. इथं मुख्य प्रकार सामाजिक सुरक्षा म्हटलं ना, मग सामाजिक सुरक्षा आपण 2च प्रकारे प्रदान करतो, एक म्हणजे विमा आणि एक म्हणजे सामाजिक सहाय्य, की ज्या अंतर्गत वृद्ध असेल, बघा, वृद्ध असेल, महिला असतील, अपंग असतील, बरोबर, यांना आपण काय देत असतो, यांना आपण एकतर पेन्शन देत असतो, बरोबर. यांना एकतर आपण काय देत असतो, जसं लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना आपण विविध सामाजिक लाभ आपण काय करत असतो, आर्थिक लाभ प्रदान करत असतो. ओके, सो फक्त 2 सहाय्य, ए आणि सी पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 पर्याय क्रमांक 3 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात हा प्रश्न देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं विधान विचारलेलं आहे. ओके, तर बघा, मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे, बरोबर, आणि विवाह 18 वर्षांपेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा. तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की 18 वर्षांपेक्षा कमी वयामध्ये मुलींचा विवाह होऊ द्यायचा नाही, उलट तो 21 वर्षानंतर होऊ देणं हे अगदी करेक्ट स्टेटमेंट दिलेलं आलेलं आहे. आणि 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणं हे दीर्घकालीन उद्दिष्ट होतं. तर हे 2030 नाहीये मित्रांनो, 2045 आहे. सो बी स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलेलं चुकीचं विधान तर पर्याय क्रमांक फक्त किती येणार आहे, ब येणार आहे. पुढे जाऊया.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 या संदर्भात काय म्हटलेलं आहे की महिला सक्षमीकरण करणं हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चं वैशिष्ट्य आहे. तर अगदी करेक्ट आहे. तर बघा मित्रांनो की या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या एका कलमाअंतर्गत असं म्हणण्यात आलेलं आहे की ज्या कुटुंबामध्ये ज्येष्ठ सदस्य 18 वर्ष म्हणजे बघा बरं का, शिधापत्रिका जी आहे, शिधापत्रिका ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची जी ज्येष्ठ महिला असेल तिच्याच नावाने मिळेल. बरोबर. त्याच्यामुळे तिथं महिला सक्षमीकरण साध्य करणं हे एक महत्वाचा उद्देश होता. आणि राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याचे निरीक्षण करणं, पुनरावलोकन करणं, अंमलबजावणी करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता. तर अगदी करेक्ट आहे. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला ही आदेश केंद्राकडून देण्यात आलेले होते, म्हणून दोघं स्टेटमेंट काय देण्यात आलेले, करेक्ट देण्यात आलेले आहे. आणि आपल्याला इथं बरोबरच स्टेटमेंट विचारले होतं, म्हणून पर्याय क्रमांक येणारे 4 विधान अ आणि ब दोन्ही काय आहे, योग्य आहे. पुढे बघा, यातही कसल्याही प्रकारचा बदल होणार नाहीये. पुढे बघा, जसं बघा इथं तुम्हाला सांगितलं ना, कलम 13 अंतर्गत म्हटलेलं आहे महिला सक्षमीकरण हे अन्न सुरक्षा कायद्याचं काय देण्यात आलेलं आहे, वैशिष्ट्य देण्यात आलेलं. कलम 16 अंतर्गत राज्य अन्न आयोगास 2013च्या कायद्याचं काय प्राप्त झालेलं होतं, निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 47 की जो थोडासा आउट ऑफ दी बॉक्स आपण असं म्हणू शकू की स्वैच्छिक क्षेत्रावरील थोडासा हा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन टाकण्यात आलेला होता. ओके, मग त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 नुसार स्वैच्छिक जे काही संस्थान असतात, व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन जे काही असतात, त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता इथं स्वैच्छिक म्हटलेलं आहे म्हणजे काय, स्व इच्छेने स्थापन केलेली संस्था आहे. ओके, बरोबर. त्या संदर्भात आपल्याला काही विधानं देण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये म्हटलं या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. अगदी करेक्ट आहे. बरोबर, सरकारचा आणि याचा काही प्रकारचा काही एक संबंध नसतो. पुढं, या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. तर हे स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे, कारण की या बरोबर का, या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स असतात. ओके, त्याच्यामुळे सरकारपासून या कशा असतात, स्वतंत्र असतात. दुसरं महत्वाचं की या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत. याचा अर्थ काय की या संस्था ज्या काही आहे, बरोबर, या संस्था जे काही आहे त्या विशिष्ट उद्देशाच्या पूर्तीसाठी स्थापन केल्या जातात. त्यामुळे या संस्थांना जर काही नफा प्राप्त होत असेल तर तो त्यांच्या सदस्यांमध्ये किंवा संचालकांमध्ये किंवा मालकांमध्ये वाटून घेतला जात नाही. तर जर नफा प्राप्त झाला, जास्तीचा नफा प्राप्त झाला, तर काय केलं जात असतं की ही संस्था ज्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी स्थापन झालेली आहे त्याच उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी पुन्हा हा नफा काय केला जात असतो, खर्च केला जात असतो. म्हणून नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, म्हणून हा नफा मालकांमध्ये वितरित केला जात नाही. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. या संस्था स्वशासित असतात. अगदी बरोबर आहे. यांचं स्वतःचं काय असतं, एक ऑर्गनायझिंग, आपण असं म्हणूया की यांचं एक काय असतं, स्ट्रक्चर असतं. आपण ज्याला म्हणतो या संचालक मंडळ असतं की ज्याद्वारे ही संस्था काय केली जात असते, संचालित केली जात असते. आणि त्यांचं नियंत्रण सरकारद्वारे केले जाते. तर नाही, यांचं जे आता इथं म्हटलेलं आहे, यांचं जे दैनंदिन कामकाज जे काही आहे, बरोबर, तर ते या ऑर्गनायझेशन्सद्वारेच काय केलं जात असतं, त्या मंडळाद्वारेच काय केलं जात असतं, पार पाडलं जात असतं. म्हणून सी स्टेटमेंट काय आहे, इनकरेक्ट आहे. सरकारद्वारे त्याचं नियंत्रण केलं जात नाही. ओके, पुढं, या संस्था विशिष्ट ध्येय उद्दिष्टे असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. बरोबर, तर अगदी करेक्ट स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे, कारण की यांचं एमच आहे, मी तुम्हाला बोललो की या विशिष्ट उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्था आहेत. म्हणून या संस्था विशिष्ट ध्येय किंवा उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था असतात. बरोबर, म्हणजे सरकारचं नियंत्रण फक्त यांच्या बरोबर बघा बरं का, गव्हर्नमेंट कंट्रोल फक्त यांच्या कशावर असणार आहे, रजिस्ट्रेशनवर असणार आहे. बरोबर, यांचं गव्हर्नमेंटचं नियंत्रण फक्त कशावर असतं, रजिस्ट्रेशनवर असतं. दैनंदिन कामकाज कसं चालवायचं, कसं काम केलं पाहिजे, त्यांना जो काही निधी प्राप्त होणार आहे त्या निधीवर सरकारचं नियंत्रण असतं. बरोबर, पण बाकीच्या दैनंदिन कामकाजावर सरकारचं नियंत्रण
अजिबातही नसतं. म्हणून ए, बी आणि डी असं याचा ऑप्शन असणार आहे. ए, बी आणि डी पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 याचं उत्तर असू शकतं. ओके, पुढे बघा. आता 48 मध्ये काय म्हटलेलं आहे की पुढील विधानांचा विचार करा. विधान अ म्हणतंय की 1 मार्च 2026 रोजीच्या, हा सुद्धा प्रश्न आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 वर आधारित आहे. काय म्हणण्यात आलेले? अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12.93 कोटी आहे. अगदी करेक्ट दिलेलं आहे स्टेटमेंट. विधान अ अगदी करेक्ट देण्यात आलेलं आहे. पुढं विधान 2, याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. तर नाही मित्रांनो, तर आजही महाराष्ट्राची, बघा बरं का, आजही महाराष्ट्राची जी ग्रामीण लोकसंख्या आहे, बघा बरं का, जी ग्रामीण लोकसंख्या आहे ही जवळपास 55 ते 60% आसपास आहे. आणि ही जी शहरी लोकसंख्या आहे ही 40 ते 45% दरम्यान आहे. याचा अर्थ काय? आजही जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्या जास्त आहे. भले बरं का, लक्षात ठेवा की भारतामध्ये सर्वात जास्त नागरीकरण हे महाराष्ट्रामध्ये जरी होत असलं, देशामध्ये सर्वात जास्त नागरीकरण झालेलं जर राज्य आपण बघितलं तर त्यामध्ये महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. पण तरी सुद्धा आजही महाराष्ट्राची ग्रामीण लोकसंख्याच जास्त आहे, शहरी लोकसंख्या कमी आहे. म्हणून ब स्टेटमेंट काय आहे? इनकरेक्ट आहे. म्हणून विधान अ बरोबर आहे, पण विधान ब चुकीचं आहे. हेच आपल्याला करेक्ट उत्तर इथं पाहायला मिळत आहे. ओके, पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा 49. काय म्हटलेलं आहे की खालील विधानांचा विचारात घ्या आणि बरोबर विधान फाइंड आउट करा. ओके, एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल म्हणजे नैसर्गिक संसाधनं, मानवनिर्मित संसाधनं आणि मानव संसाधन यांचा समावेश केलेला आहे. कशामध्ये? तर एकूण भांडवली साठ्यामध्ये. तर अगदी करेक्ट आहे मित्रांनो की देशामध्ये जो काही एकूण साठा असतो भांडवलाचा, बरोबर, म्हणजे ज्याचा वापर करून आपण वस्तू आणि सेवेची निर्मिती करू शकतो, त्यासाठी आपल्याला 3 प्रकारचे संसाधनं लागतात. एक म्हणजे मानवनिर्मित भौतिक भांडवल, म्हणजे कोणतं रे मित्रांनो? तर मानवनिर्मित संसाधनं, मानवनिर्मित संसाधने. ओके, मानवी भांडवल म्हणजे मानव संसाधन आणि पर्यावरणीय भांडवल म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा समावेश केला जातो. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल असेल, मानवी भांडवल असेल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. तर हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे मित्रांनो. कमी होत नाही, शाश्वत. बघा लक्षात घ्या, शाश्वत विकास या शब्दाचा अर्थच असा म्हणतो की हे जे भांडवल आहे, हे जे काही भांडवल आहे देशामधील, जे काही एकूण भांडवल आहे, ओके, हे भांडवल कसं राहिला पाहिजे? स्थिर राहिला पाहिजे, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकावं. ओके, आणि ते कमी न झालं पाहिजे, उलट ते वाढत राहायला हवे, असं यांचं म्हणणं होतं. कारण की शाश्वत विकास तेव्हाच होईल जेव्हा, शाश्वत विकास म्हणजे काय की भविष्यातल्या पिढ्यांचा विकास धोक्यात न येऊ देता आजचा केलेला विकास. मग जर भविष्याच्या पिढ्यांचा विकास धोक्यात येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला आपल्या जवळचं जे काही एकूण भांडवल आहे हे टिकवून धरावं लागणार आहे, हे कमी नाही होऊ द्यावं लागणार आहे. उलट याच्यामध्ये शाश्वत आधारावर काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे, असं या डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांचं म्हणणं होतं. म्हणून बी स्टेटमेंट अगदी इनकरेक्ट आहे आणि ए स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला विचारलेले बरोबर विधान तर केवळ अ हेच विधान काय आहे? बरोबर आहे. पुढे बघा आणि लास्ट प्रश्न. तेंडुलकर समितीची आकडेवारी देण्यात आलेली होती आणि मी तुम्हाला बोललो होतो मित्रांनो, तेंडुलकर समितीचा पूर्ण डेटा पाठ करून टाका. मी तुम्हाला बोललो होतो 2004-5 बरोबर. याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जो उपभोग खर्च होता हा ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 400 काहीतरी रुपये होता आणि इकडे 500 काहीतरी रुपये होता. अंदाजित आकडेवारी मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावली होती.
भारताचं जे ग्रामीण दारिद्र्याचं जे प्रमाण होतं बघा, भारत ग्रामीण आणि शहरी जे दारिद्र्य प्रमाण होतं, मी तुम्हाला पाठ करायला लावलं होतं. भारताचं दारिद्र्याचं प्रमाण पाठ करून टाका, 37.2% होतं. ओके, याच्यामध्ये बघा बरं का, याच्यामध्ये 4 मिळवा, याच्यामध्ये जर +4% केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं 37 आणि 4 किती होतं, 41 पॉईंट समथिंग ग्रामीण दारिद्र्य असेल. आणि भारताच्या दारिद्र्यामध्ये जर आपण 12% जर वजा केले तर 37 वजा 12 जर केलं तर किती आता 25 पॉईंट समथिंग हे शहरी दारिद्र्याचं प्रमाण होतं. मी तुम्हाला हे पाठ करायला लावलं होतं, ही ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली होती. मग आता बघा 37.2% तुमचा पाठ होता. ग्रामीण दारिद्र्य 4% जास्त, म्हणजे 37 + 4 किती होतात 41. मग 41% वाला ऑप्शन बघा मित्रांनो, इथे 41 दिसतंय का, पहिलं हे ग्रामीण दारिद्र्य आहे बघा, हे ग्रामीण दारिद्र्य आहे, हे ग्रामीण दारिद्र्य आहे. ओके, हे ग्रामीण दारिद्र्य आहे. ओके, हे ग्रामीण दारिद्र्य. मग मला सांगा मित्रांनो, इथं ग्रामीण दारिद्र्य 41 दिसतं का नाही, इथे 41 दिसतं का नाही, इथे 41 दिसतं का नाही, संपला विषय. 41 वाला एकच पर्याय होता. झालं. म्हणजे काय आहे की तुम्ही फक्त शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवून सुद्धा संपूर्ण समित्यांची आकडेवारी लक्षात ठेवू शकतात. ओके, तर हे होतं मित्रांनो आजच्या पेपरचं अनालिसिस. ओके, आता सर्वात महत्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. ओके, या अनालिसिसची PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. हा QR कोड स्कॅन करू शकता तुम्ही. ओके, पुढे बघा. आता जे विद्यार्थी 2027 ची राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार आहेत किंवा मुख्य परीक्षेची तयारी करणार असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण समर्पण बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचं काय केलं जाणार आहे, संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. यामध्ये मी आणि बाकीची जी आमची टीम आहे, या संपूर्ण टीम मध्ये काय केलं जाणार आहे, तुम्हाला गाईड केलं जाणार आहे की आमची ही जी टीम आहे, प्रत्येक तुम्ही इथं बघू शकतात मित्रांनो, प्रत्येक फॅकल्टीने किमान 3 काय दिलेले आहेत, 3 4 मेन्स दिलेले आहेत, 3 4 इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. मी स्वतः मेन्स दिलेले आहेत, मी स्वतः इंटरव्ह्यूज दिलेले आहेत राज्यसेवेचे. सो तुम्हाला अशाच फॅकल्टीकडनं गाईड केलं जाते की जे ऑलरेडी मेन्स किंवा इंटरव्ह्यू क्वालिफाईड आहेत अशाच विद्यार्थ्यांकडून. ठीक आहे, पुढे बघा. या बॅच मध्ये तुम्हाला काय काय प्रदान केलं जाणार आहे, तर या बॅच मध्ये तुम्हाला बघा संपूर्ण NCERT बेस्ड कव्हरेज असणार आहे. आन्सर रायटिंग करून घेतलं, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे, PYQ अनालिसिस करून घेतलं जाणार आहे, स्टडी नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जाणार, मेंटॉरशिप देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये काही लेक्चर्स लाईव्ह आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे. आणि प्रिलिम्स प्लस मेन्स असं तुम्हाला टोटल गाईड केलं जाणार आहे. ओके, आता दुसरी काही महत्वाची गोष्ट की जे राज्यसेवा 2026-27 ची तयारी करत आहेत, ज्यांची ऑप्शनलचे प्रिपरेशन करत आहेत, तर ऑप्शनलच्या प्रिपरेशनसाठी किंवा तुम्हाला संपूर्ण राज्यसेवा 2025-26 साठी जर मेंटॉरशिप हवी असेल तर त्या मेंटॉरशिपसाठी तुम्ही बघा या नंबरला संपर्क साधू शकतात. ओके, पुढे बघा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे नीतिशास्त्र, याची जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे. ही बॅच आपले निलेश सर घेणार आहेत. ओके, त्यांनी ऑलरेडी 4 मेन्स आणि प्लस इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ओके, अशाच फॅकल्टीकडनं तुम्हाला नीतिशास्त्राची बॅच काय केली जाणार आहे, दिली जाणार आहे. ओके, तर हे होतं आजच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.